धुळे लोकसभेची काँग्रेसच्या वतीने शोभा बच्चवांना उमेदवारी तर श्याम सनेर यांचा राजीनामा, उमेदवार बदला मागणी तर कार्यकर्त्यांचा आमदार कुणाल पाटील यांचे बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन। याबाबत वृत्त असे की धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणूक 2024 निवडणूक प्रक्रिया पार पडत असून त्यानिमित्ताने महाविकास आघाडीकडून धुळे लोकसभा मतदारसंघात शोभा बच्चव यांची काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्याने निष्ठावंत कार्यकर्ता तथा जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी नाराजी व्यक्त करीत आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे। गेल्या अनेक वर्षापासून अतिशय 30 ते 40 वर्षापासून निष्ठावंत भूमिका घेऊन काँग्रेस पक्षाचे कार्य करीत होते। पक्षश्रेष्ठींनी श्याम सनेर यांना उमेदवारी का नाकारली असा प्रश्न श्याम सनेर यांनी उपस्थित केला असून निष्ठावंत कार्यकर्त्याच्या भावना दुखावल्या आहेत। कार्यकर्ता संतप्त झाला असून पक्षश्रेष्ठींनी हे मीठ चोळण्याचे काम करीत असल्याचा आरोप या ठिकाणी श्याम सनेर यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले। तर भाजपचा पराभव करणे आमच्या रक्तात असून उमेदवारी तुम्ही बदला अन्यथा पुढील खंबीर भूमिका श्यामकांत सनेर हे घेतील असे यावेळेस त्यांनी सांगितले। तर पक्षश्रेष्ठींनी सदर निर्णय बदलावा अन्यथा येत्या काळात याच मतदारसंघात आम्ही धडा शिकू असा संदेश श्याम सनेर यांनी दिला आहे। निष्ठावंत कार्यकर्ता श्याम सनेरचा द्वेष का असा देखील प्रश्न या ठिकाणी श्याम सनेर यांनी उपस्थित केला। तर नाशिक मतदारसंघातला उमेदवार द्यावा तो आम्हाला मान्य आहे, परंतु कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय संतप्त असून कार्यकर्त्यांनी थेट आमदार कुणाल पाटील यांच्या बंगल्यासमोरच ठिय्या मांडत आमदार कुणाल पाटील यांनी त्यांच्या अर्धांगिनी अश्विनीताई पाटील यांना उमेदवारी द्यावी अन्यथा श्याम सनेर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली। कार्यकर्ते उशिरापर्यंत आमदार कुणाल पाटील यांच्या बंगल्यासमोर ठिय्या मांडून आमदार यांची वाट बघत होते। उत्तर महाराष्ट्र फक्त कुणाल बाबांनी सक्सेसफुल नाही होईल आपला अधिकार काय चालते अधिकार आहे ना ज्याला आणि आकाला मारून जरा बोलगार आवडा एकोणाचे बाबा होता कोणाचे आता बाबा जागा शामचंद राहते माझी भाई कुठला शेना विषय बाबा करता माया काही शामचंद नाही करता माया आबाजी आपला दोरी बाबा ते पूर्ण वेळ आपला करते आलता नाही श्याम सनेर नाही ना बाबा त्यासनी लेवून पा आमना वहिनी लेवून पा 100% वहिनी नेली आटेला आम्ही दोरली फाशी जर वहिनी पडी गई ते मागला टाइमला आपण बाबांकरता फिरतो या टाइमला वहिनींकरता फिरसू 100% वहिनी निवडले पण शोभा ताईन अमुक ताईन डमुक ताई बिलकुल चालत नाही 100% निवडी जाते नाही काही सांगा ना कामच बाबा काय म्हणे जण वहिनीला पुढे लावून नाही राहणार बाबाने वहिनीनं तिकीट मागान पाहिलं ना शिंदगेला माझ्या 200 मध्ये बी कमी भेटणार वहिनीले तरी आम्ही आमना जिल्हा परिषदना राजीनामा दिली। अहो कलमाडीला लग्नाला त्याच्यात बोलवतो आपण बाबाले वहिनी नाही ना राग दोन लोक मिळून मग कुणाला दाजी साहेब म्हणा हा राजीनामाचा निर्णय घेतला तुम्ही, काय नेमकं कारण आहे आणि कशाचा राजीनामा? मी काँग्रेस पक्षाचा ह्या जिल्ह्यातला अतिशय निष्ठावंत कार्यकर्ता आहे। अनेक नेत्यांनी काँग्रेस पक्ष सोडला, पण मी माझा मूळ विचार आणि माझी काँग्रेसची विचारसरणीशी कधीही तडजोड न करणारा एक कार्यकर्ता आहे। आजही मी संविधानाला पूजन करणारा कार्यकर्ता आहे। आजही मी लोकशाही तत्व जोपासणारा कार्यकर्ता आहे आणि जीवनभर ही भूमिका माझ्या अंतःकरणामध्ये ही नोंदलेली असणार आहे। मी काँग्रेस पक्षाकडे लोकसभेची उमेदवारी मागितली होती। लोकसभेच्या उमेदवारीचा हा महिनाभराचा जो काळ गेला, मी 30 वर्षामध्ये कधीही व्यथित झालो नाही। एवढं व्यथित मला आमच्या श्रेष्ठींनी केलं। सतत काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाही, सक्षम चेहरा नाही,
एक सामान्य असल्यामुळे, एक गरीब असल्यामुळे नेतृत्वाने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा बळी घेण्याचं काम केलं आणि म्हणून या व्यथित असल्यामुळे मी आज माझ्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला. यापुढची भूमिका काय राहणार? येत्या काळामध्ये जर हा बाहेरचा उमेदवार यांनी बदलवला नाही, हा मतदारसंघातल्या तमाम निष्ठावंत कार्यकर्त्यांचा अवमान आहे. बाहेरून उमेदवार आणून निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भावनांवर मीठ चोळण्याचं काम श्रेष्ठींनी केलेलं आहे. आमची विनम्रतेची विनंती आहे, भारतीय जनता पार्टीचा पराभव करणं आमच्या रक्तामध्ये आहे, पण उमेदवार तात्काळ बदला. जर उमेदवार बदलवला नाही, तेवढीच खंबीर भूमिका हा काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता घेईल आणि ज्या नेतृत्वाने हा निर्णय घेतला आहे त्यांना ह्याच मतदारसंघामध्ये निश्चितपणानं धडा शिकवल्याचा संकल्पही आम्ही करायला मागे पुढे पाहणार नाहीत. माझ्या सकट आमच्या कार्यकर्त्यांच्याही भावना अत्यंत संतप्त आहेत. तात्काळ पक्षाने हा उमेदवार बदलून टाकला पाहिजे. श्याम सनेरचा द्वेष असेल तर तुम्ही नाशिक जिल्ह्यामधला कुणालाही उमेदवारी द्या, आमची कुठंही नावावर मना नाही, पण तो मतदारसंघातला उमेदवार असला पाहिजे आणि ह्या भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्यासाठी सक्षम उमेदवार तुम्हाला जो हवा असेल तो तुम्ही द्या, पण तो मतदारसंघाचा असला पाहिजे, ही आमची जाहीर मागणी आहे.